नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाइन अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपण व्हॉइसला सुरुवात केली आहे। व्हॉइस ओळखायचा कसा, तो चेंज कसा करायचा, ॲक्टिव्ह व्हॉइस कुठला, पॅसिव्ह व्हॉइस कुठला, इम्परेटिव्ह सेंटेन्सचं व्हॉइस कसं चेंज करायचं, हे सगळं आपण बघितलं आहे। आज आपण बघणार आहोत पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइस कसं करायचं। बरोबर आहे। आतापर्यंत आपण बघितलं ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस कसं करायचं, पण आज आपण ॲक्च्युअल बघणार आहोत पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइस कसं करायचं। आता हे तर सगळ्यांना माहिती आहे, पॅसिव्ह व्हॉइसची आयडेंटिफिकेशन काय आहे, टू बी प्लस व्ही3। टू बी प्लस व्ही3 म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्हाला वाक्यामध्ये टू बी प्लस व्ही3 दिसणार तेव्हा समजायचं की तो पॅसिव्ह व्हॉइस आहे। पॅसिव्ह व्हॉइस असेल तर त्याला चेंज कोणामध्ये करावं लागेल, ऑब्विसली ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये। चला तर वळूया लगेचच आजच्या मेन मुद्द्याकडे। डायरेक्टली आपण बघणार आहोत एक्झाम्पल। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांना बोर्डवर एक एक्झाम्पल दिसते, एक सेंटेन्स दिसते। बरोबर आहे। सेंटेन्स काय, बॉबी पिन वॉज गिफ्टेड टू माय मदर बाय मी। बरोबर आहे। आता मला सांगा कशावर व्हॉइस आहे, हे कशावरून ओळखलं। सगळ्यात महत्त्वाचं इथे वॉज दिसतंय जो की टू बी आहे, आणि इथे गिफ्टेड दिसते जो की काय व्ही3 आहे। यावरून आपण एवढं ओळखलं की हे वाक्य काय आहे, पॅसिव्ह व्हॉइस आहे। मग मला सांगा रे, जेव्हा पॅसिव्ह व्हॉइस ॲक्टिव्ह व्हॉइसचं सेंटेन्स राहत होतं त्याला पॅसिव्ह करताना आपण ऑब्जेक्ट लिहितो, आणि तुम्हाला माहिती आहे ॲक्टिव्हचा फॉर्म्युला काय असतो, सब्जेक्टनी सुरुवात होते, व्हर्ब असते, ऑब्जेक्ट असते, जे काय असेल ते बाकी फॉर्मॅट असेल। बरोबर आहे। मग आता हे सेंटेन्स बघा, इथे ऑब्जेक्ट आहे, टू बी आहे, म्हणजे हे पॅसिव्ह व्हॉइस आहे। मग याला जर तुम्हाला ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये करायचं असेल तर पहिले काय घ्यावं लागेल, सब्जेक्ट घ्यावं लागेल। सब्जेक्ट कोण आहे इथे, मी आहे। कशावरून, बाय नंतर आपण काय लिहित होतो, सब्जेक्टची ऑब्जेक्टिव्ह केस लिहित होतो। मग इथे पहिला रूल काय आहे, जेव्हा आपण ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करणार तेव्हा ऑब्जेक्ट घेतो, पण जेव्हा आपण पॅसिव्ह व्हॉइसचं ॲक्टिव्ह व्हॉइस करतोय तर बाय नंतरचं वाक्य घ्यायचं। आता बाय नंतर जेवढं काही वाक्य असेल ते घेऊन घ्यायचं। आता इथे बाय नंतर एकच शब्द आहे मी, मग मी आहे म्हणून इकडे कोणाला घ्यायचं, मीला इकडे ट्रान्सफर करताना काय करणार, आय करणार। सांगितलं होतं, तो चार्ट लिहून दिला होता मागच्या व्हिडिओमध्ये, त्यामध्ये सांगितलं होतं की आय असेल तर मी करा, मी असेल तर आय करा। बरोबर आहे। मग आता यामध्ये मी आहे म्हणजे कोणाला करणार, इकडे आयला। मी आहे म्हणून काय झालं, आय। आता बघा, आता आपल्याला सिलेक्ट करायचंय व्हर्ब। बरोबर आहे। आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये टू बी येतं, ॲक्टिव्ह व्हॉइस मध्ये टू बी येत नाही। बरोबर ना, इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे। मग आता व्हर्ब चॉईस करायचा आहे। मग व्हर्ब चॉईस कसा करायचा, हेल्पिंग व्हर्ब बघायचा। जर हेल्पिंग व्हर्ब काय असेल, वॉज वर असेल तर V2 घ्यायचा, इज आर एम असेल तर V1 घ्यायचा। बरोबर आहे। इथे काय आहे, वॉज आहे। वॉज आहे म्हणजे काय घ्यावं लागणार, ऑब्विसली V2 घ्यावं लागणार। मग घ्या रे, गिफ्टचा V2 काय, तो गिफ्टेडच येतो, आय गिफ्टेड। आता सब्जेक्ट झालं, व्हर्ब झालं, ऑब्जेक्ट कोण आहे, ऑब्जेक्ट आहे बॉबी पिन। बरोबर, आय गिफ्टेड बॉबी पिन। नंतर काय येणार, टू माय मदर। टू माय मदर काय आहे, रिमेनिंग सेंटेन्स, टू माय मदर। बघा, सब्जेक्ट आलंय, त्यानंतर व्हर्ब आला आहे, आणि व्हर्ब नंतर काय आलं, ऑब्जेक्ट आलं, नंतर काय आलं, रिमेनिंग सेंटेन्स आलं। आता याच वाक्याची पडताळणी करण्यासाठी तुम्ही काय करा, तुम्हाला सगळ्यांना ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करता येते। मग आता त्यांनी बघा, ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करताना हे सेंटेन्स ॲक्टिव्ह व्हॉइस आहे। बरोबर, जे आपण चेंज केलेलं आहे ते काय, ॲक्टिव्ह व्हॉइस आहे। मग ॲक्टिव्ह व्हॉइसचं पॅसिव्ह व्हॉइस करताना आपण सगळ्यात पहिले काय घेतो, ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस V3। बरोबर, मग ऑब्जेक्ट काय येणार, बॉबी पिन्स घेतलं। मग आपण काय पाहतो, मेन व्हर्ब। मेन व्हर्ब जर V2 असेल तर काय घ्यायचा, वॉज किंवा वर। बरोबर आहे। मग बॉबी पिन एकटी आहे, पिन आहे, पिन्स आहेत का, नाही, मग पिन असल्यामुळे काय घेणार, वॉज। मग बॉबी पिन वॉज, नंतर गिफ्टचा V3 काय आहे, तो गिफ्टेड, बॉबी पिन वॉज गिफ्टेड। नंतर काय घेतो, रिमेनिंग सेंटेन्स। रिमेनिंग सेंटेन्स काय, टू माय मदर। बरोबर, बाय, नंतर बाय देऊन काय करतो, सब्जेक्टची ऑब्जेक्टिव्ह केस, बाय मी। आलं लक्षात सगळ्यांना। आता अजूनही काही जणांना समजलं नसेल तर रूल लिहून देणार आहे, त्या रूल नुसार तुम्हाला 100% समजणार आहे। बघा किती सोपं आहे, फक्त
मी तुम्हाला आधीच सांगते की बरेचसे टॉपिक आपल्याला किचकट वाटतात, कारण आपण माइंडसेट केलेला असतो यार ऍक्टिव्ह वॉइस पॅसिव्ह वॉइस खूप हार्ड आहे, बरोबर ना। मग अशा वेळेस आपला माइंडसेट असतो म्हणून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजायला वेळ लागतो। चला तर वळूया लगेच। चला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला बोर्डवर काहीतरी लिहिलेलं दिसते, काय ते रूल आहे। आता खरं तर हे रूल लिहून देण्याची गरज नव्हती, पण मला असं वाटतं की डोक्यामध्ये घोळ वाढायला नको, तो कमी व्हायला पाहिजे। त्यासाठी मी तुम्हाला सरळ आणि सोप्या शब्दात सांगण्याचा प्रयत्न करते, कारण याआधी आपण सगळे टेबल बघितले, ऍक्टिव्ह वॉइस आणि पॅसिव्ह वॉइस, मी बरोबर चार्ट लिहून दिले होते। मग आता ऍक्टिव्ह वॉइस करताना ऍक्टिव्ह वॉइस मधून पॅसिव्ह वॉइस मध्ये करताना कसं होतं, तर पॅसिव्ह वॉइस मधून ऍक्टिव्ह वॉइस मध्ये करताना त्याच गोष्टी काय असणार आहेत, रिव्हर्स असणार आहेत, बरोबर आहे। पण तरीही काही लोकांनी बघितला नसेल तो व्हिडिओ आणि नवीन बघणाऱ्यांना एकदम अचंबा वाटू नये की हे काय चालू आहे बा, त्यासाठी मी तुम्हाला सगळं डिटेलमध्ये सांगण्याचा प्रयत्न करते। बघा, पॅसिव्ह वॉइस मधून ऍक्टिव्ह वॉइस करताना पॅसिव्ह वॉइसची आयडेंटिफिकेशन टू बी प्लस व्ही थ्री आहे, आणि ऍक्टिव्ह वॉइस करायचं आहे म्हणजे वाक्य आपल्याला सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट या फॉर्मॅटमध्ये आणणं आहे, बरोबर आहे। या फॉर्मॅटमध्ये आणायचे, कुठल्या फॉर्मॅटमध्ये, सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट। आता बघा रे, पहिला रूल लिहिलेला आहे, पॅसिव्ह वॉइस टू ऍक्टिव्ह वॉइस करताना बाय नंतरचे वाक्य लिहा। बाय असेल आणि बाय नंतर जर वाक्य असेल तर ते वाक्य लिहा, काही शब्द असेल तर ते शब्द लिहा। शब्द इकडून इकडे चेंज करताना कसे करायचे हा चार्ट मी तुम्हाला प्रीवियस व्हिडिओमध्ये लिहून दिलेला आहे। बी असेल तर अस असेल तर वी करा, मी असेल तर आय करा, हिम असेल तर ही करा, हर असेल तर शी करा, बरोबर आहे। हे सगळं मी लिहून दिलेलं आहे। आणि जर आता बरेच वेळा होते पॅसिव्ह वॉइस मध्ये कशाची गरज नसते, तर पॅसिव्ह वॉइस मध्ये सब्जेक्टची गरज नसते, सब्जेक्ट नाही लिहिला तरी चालतो, जरुरी नाही की मेन्शन केलाच पाहिजे, कारण पॅसिव्ह वॉइस मध्ये सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स आहे ऑब्जेक्टला आणि टू बी प्लस व्ही थ्री ला, बरोबर आहे। मग बरेच वेळा असं होतं की बाय आणि बाय नंतर सब्जेक्ट दिलेलाच नसतो, मग अशा वेळेस काय करायचं, अशा वेळेस दे वापरायचा। काय वापरायचं, दे, THEY दे। जर बाय नसेल तर डिरेक्टली काय घ्यायचा, दे घ्यायचा। किंवा कधी कधी असं वाक्य असतं की ज्या वाक्याचा आपल्याला अर्थ कळतो बऱ्यापैकी, मग अशा वेळेस तुम्ही आय बी असं सुद्धा सब्जेक्ट यूज केला तरी चालतो, बरोबर आहे। यू यूज केला तरी चालतो। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, बाय नंतरचं वाक्य घेतलंय, बाय नंतरचं वाक्य बाय नसेल तर सब्जेक्ट तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग टू सेंटेन्स यूज करू शकता, आणि नाही समजलं की कसं यूज करायचं, सरळ दे घेऊन घ्यायचं, सरळ काय करायचं, दे घ्यायचं। इथपर्यंत सगळ्यांना समजलं। मग आला आपल्याला मेन वर्ब लिहायचं आहे, बरोबर आहे, कारण हेल्पिंग वर्ब जो टू बी आहे तो टू बी राहणार नाही, कशामध्ये, ऍक्टिव्ह वॉइस मध्ये, मग टू बी राहणार नाहीये, तर मग आपल्याला मेन वर्ब चॉईस करायचा आहे। तर वाक्यातील हेल्पिंग वर्ब चेक करायची, काय चेक करायची, हेल्पिंग वर्ब। हेल्पिंग वर्ब म्हणजे काय, टू बी चेक करायचं, कुठला टू बी दिलेला आहे तो, तुम्ही याला टू बी सुद्धा म्हणू शकता। वाक्यातील टू बी चेक करायचा, मग टू बी चेक केला, समजा जर टू बी मध्ये एम, इज, आर या तिघांपैकी काही असेल तर वर्बचा कुठला फॉर्म चॉईस करायचा, V1 चॉईस करायचा, कशामधून, पॅसिव्ह मधून ऍक्टिव्ह करताना, बरोबर आहे। समजा वॉज अँड वर आहे तर काय चॉईस करायचं, V2 चॉईस करायचा। समजा बीन आलेला आहे तर बीन सोबत हॅज, हॅव, हॅड घ्यायचा, बरोबर आहे। त्यानंतर बीइंग दिसतो आहे, बीइंग काढून टाकायचा आणि काय घ्यायचा, V4 घ्यायचा, बरोबर। त्यानंतर तुम्हाला बी दिसतोय तर बी काढून टाकायचा आणि सरळ मॉडेल ऑक्झिलरी जे यूज केलेलं असेल ते घ्यायचं। आता बघूया आपण ऍक्च्युअल सेंटेन्स। चला तर कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघत राहा। काही जणांना किचकट वाटत असेल पण थोडा स्वतःला समजायला वेळ द्या। पण ऍक्टिव्हचं पॅसिव्ह करू शकतो तर पॅसिव्हचं ऍक्टिव्ह 100% करू शकतो। उलट खूप सोपं आहे। काय सोपं आहे, सरळ सरळ सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट हा फॉर्मॅट ठेवायचा आहे, यापेक्षा वेगळा काहीही नाही। चला तर बघूया एक्झाम्पल लगेचच। बोर्डवर दोन एक्झाम्पल दिसते। आता दोनही एक्झाम्पल मी अशा पद्धतीचे घेतले की तुमच्या मनातल्या शंका निघून जाव्यात। आता दोनही एक्झाम्पल मध्ये जर तुम्ही बघितलं तर बाय आणि बाय नंतरचं वाक्य नाहीये, दोन्ही एक्झाम्पल मध्ये नाहीये। आणि हे मग पॅसिव्ह वॉइस आहे का रे, तर चेक करायचं। इथे पण वॉज आलेला आहे, ईडी आलेला आहे म्हणजे टू बी प्लस V3 आलेला आहे, इथे पण टू बी प्लस V3 आलेला आहे, म्हणजे 100% हे वाक्य कशाचे आहेत, पॅसिव्ह वॉइसचे आहे। मग आता हे सॉल्व्ह करताना काय करायचं, ही वॉज कॉल्ड
आता बाय नाही, बाय नंतरचं वाक्य नाही, मग बाय नंतरचं वाक्य नसेल तर मी प्रिव्हियस याच्यामध्ये तुम्हाला काय सांगितलं की दे वापरा. मग चला घ्या दे. समजा जर बाय असतं आणि बाय नंतर जोही शब्द असता तो आपण इथे घेतला असता, पण बाय आहेच नाही, त्यानंतरचा शब्द नाही, त्यामुळे आपण काय यूज केला, दे यूज केला. बरोबर आहे, दे. आता मला साधी गोष्ट सांगा, वॉज आहे बरोबर, म्हणजे मी काय सांगितलं, जर वॉज वर असेल तर कुठला चॉईस करायचा, V2 चॉईस करायचा. मग कॉलचा V2 काय येतो, कॉल्डच येतो. बरोबर आहे, दे कॉल्ड. आता मला इकडे सांगा, हा इथे ही आहे, इकडे जाताना हा काय होणार आहे, HIM हिम. बरोबर आहे, दे कॉल्ड हिम. बघा, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. बरोबर आहे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट म्हणजे हा काय झाला, काय झाला, हा झाला ऍक्टिव्ह वॉइस. आता इथे बघा, ऑब्जेक्ट टू बी प्लस V3 काय झालेला आहे, पॅसिव्ह वॉइस. ऑब्जेक्ट प्लस टू बी प्लस V3 काय झालेला आहे, पॅसिव्ह वॉइस. सोपा आहे की नाही रे, काहीतरी कठीण आहे का. आता मला एक साधी गोष्ट सांगा, ही वॉज कॉल्ड, त्याला बोलवलं गेलं. बरोबर ना, मग त्याला आई बोलवू शकते, बाबा बोलवू शकते, तुम्ही बोलवू शकता. मग तुम्ही इथे देच्या ऐवजी असं पण वापरू शकता, डॅड कॉल्ड हिम. बरोबर आहे, मॉम कॉल्ड हिम. बरोबर आहे, सब्जेक्ट तुम्ही वापरू शकता ना, आय कॉल्ड हिम, मी त्याला बोलवलं. ठीक आहे, वी कॉल्ड हिम, आम्ही त्याला बोलवलं. म्हणजे जे मी सांगितलं होतं की अकॉर्डिंग टू सेंटेन्स तुम्हाला सब्जेक्ट यूज करायचा आहे, अशा टाईपमध्ये यूज करायचे. आणि ज्यांना समजलंच नाही कसं यूज करायचं, त्यांनी सरळ सरळ दे यूज करून टाकायचं. क्लिअर आहे, दे काय आहे, प्लुरल थर्ड पर्सन आहे, त्यांनी त्याला बोलवलं. ठीक आहे, बोलवलं. बरोबर आहे, आपल्याला काय पाहिजे, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट. आता पुढे बघा, आय वॉज ऑर्डर्ड टू कम्प्लीट माय प्रोजेक्ट. ठीक आहे, मग आता मला सांगा, आय वॉज ऑर्डर्ड, वॉज आलेला आहे, ऑर्डर्ड आलेला आहे. काय दिसते इथे, टू बी प्लस V3. काय दिसते इथे, टू बी प्लस V3. मग नक्कीच 100% काय असणार आहे, पॅसिव्ह वॉइस असणार आहे. पॅसिव्ह वॉइसचा ऍक्टिव्ह वॉइस करायचा आहे. अशा वेळेस काय असेल, सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट हा फॉर्मॅट ठेवायचा. पहिला रूल काय सांगतो, बाय असेल तर बाय नंतरचं वाक्य घ्या. आता इथे पण बाय नाही, बाय नंतरचं वाक्य येणार का नाही. मग मला आता तुम्ही आपण सब्जेक्ट सेंटेन्स अकॉर्डिंग सब्जेक्ट यूज करून बघू. मला सांगा, प्रोजेक्ट कंप्लीट करायला कोण ऑर्डर करणार आहे, एकतर बॉस करेल किंवा टीचर करेल. स्कूल प्रोजेक्ट असेल तर मग तुम्ही बॉस म्हणू शकता. ठीक आहे, मग लिहू शकतो आपण बॉस. आता इथे काय आहे, वॉज आहे. ठीक आहे, मग वॉज आहे तर ऑर्डर्डच येणार आहे, V2 येणार आहे. मी काय म्हटलं, वॉज अँड वर असेल तर V2 घ्यायचं 100%. मग घ्या बॉस ऑर्डर्ड, नंतर आय आहे, आयला इथे ट्रान्सफर करताना सब्जेक्ट झालं, वर्ब झालं, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय येणार आहे, आय आहे, इकडे काय येणार आहे, मी. बरोबर आहे, बॉस ऑर्डर्ड मी, बाकी रिमेनिंग सेंटेन्स टू कंप्लीट माय प्रोजेक्ट. सांगा आता मला, खरंच सोपं आहे की कठीण आहे. खूप इझी आहे आणि तुम्हाला 100% समजलं असेल असं गृहीत धरते. आणि इन केस जर तुम्हाला थोडा प्रॉब्लेम वाटत असेल तर व्हिडिओ नक्की रिपीट बघा, तुम्हाला समजणार आहे. पॉज करून बघा, काहीही नाही. फक्त पहिले 2-3 जे व्हिडिओ टाकलेले आहे प्रिव्हियस व्हिडिओ ते 100% बघा, त्यावरून तुमच्या ऍक्टिव्ह वॉइसच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतात. आणि जे चार्ट दिलेले होते प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ते चार्ट ऍक्टिव्ह वॉइस साठी, ऍक्टिव्ह वॉइस इंटू पॅसिव्ह वॉइस आणि रिव्हर्स फॉर्म मध्ये पॅसिव्ह वॉइस इंटू ऍक्टिव्ह वॉइस असे दोन्ही होते ते. ठीक आहे, तर ते एकदम छान पद्धतीने समजून घ्या, लिहून ठेवा आणि त्यानंतर वाक्य करून बघा. पुन्हा 2 एक्झाम्पल दिसते बोर्डवर. अँड ऍपल हॅज बीन इटन बाय मी. आता बघा, रे बीन आलेला आहे, इटन आलेला आहे. हॅज बीन इटन म्हणजे टू बी प्लस V3 आहे, बाय नंतरचं वाक्य आहे म्हणजे 100% हा काय पॅसिव्ह वॉइस आहे. पॅसिव्ह वॉइसचे ऍक्टिव्ह वॉइस करत असताना बाय नंतरचं वाक्य बघा, ते असेल तर ते घ्यायचं, नसेल तर काय घ्यायचंय, दे घ्यायचंय. मग इथे आहे बाय, तर बाय नंतर कोण आलेला आहे, मी आलेला आहे. मीला इकडे ओढताना काय करायचं, त्याचं आय करायचं. काय करायचं आहे, आय घेतलंय आय. ठीक आहे, आता मला सांगा, आय अॅन ऍपल होतं म्हणून
ऍपल साठी काय आला, हॅज आलं. ऍपल एकटा होता म्हणून ऍपल साठी हॅज आला. आय साठी हॅज येतो का, नाही. मग आय हॅव. आता बीन निघून जाणार. का निघून जाणार, कारण काय आहे, हॅज आपण काय करतोय, पॅसिव्ह वॉइसचं ऍक्टिव्ह वॉइस करतोय. ऍक्टिव्ह वॉइस मध्ये बीन राहत नाही. मग आय हॅव. आता हॅव समोर क्रियापदाचं तिसरंच रूप येईल, फक्त बीन काय होणार, निघून जाणार. आय हॅव इटन. नंतर काय येणार बघा, सब्जेक्ट आलाय, व्हर्ब आलाय, नंतर काय येणार, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट काय, एन ऍपल. एन ऍपल. I have eaten an apple. I have eaten an apple. आता याचाच रिव्हर्स बघा. आता आपल्याला हे दिसतंय, हे ऍक्टिव्ह वॉइस, याचं पॅसिव्ह वॉइस कसं करणार, ऑब्जेक्ट घेणार. ऑब्जेक्ट काय, an apple. ठीक आहे. नंतर इथे हॅव आहे. मग हॅव आहे, आय साठी हॅव आला, ऍपल साठी काय येणार, हॅज. हॅजच्या समोर काय येणार, पॅसिव्ह वॉइस करताना बीन. नंतर V3 काय, इटन बाय मी. समजलंय. आता पुढे बघा, द फेस्टिवल विल बी सेलिब्रेटेड बाय अस. बाय नंतरचं वाक्य बघा, काय आहे, अस आहे. असला इकडे ओढताना काय होतं, त्याचं वी होतं. काय होतो, वी. वी नंतर काय आहे, विल बी सेलिब्रेटेड. विल बी सेलिब्रेटेड. इथे विल बी सेलिब्रेटेड एवढं आलेलं आहे. मला सांगा रे, वी च्या समोर विल घेतला तरी चालतो, शॉल घेतला तरी चालतो. केव्हा विल घ्यायचा, केव्हा शॉल घ्यायचा, यावर सुद्धा एक व्हिडिओ बनवणार. इन शॉर्ट सांगते, जेव्हा एखादी गोष्ट खात्रीपूर्वक सांगायची असते तेव्हा विल वापरायचा. बरोबर आहे. मग आता मला सांगा, वी विल. आता पॅसिव्ह वॉइस होता, त्याला ईडी लावायचा होता म्हणून वी वापरला. आता वी येणार का, नाही. मग विल समोर क्रियापदाचं पहिलं रूप येणार, वी विल सेलिब्रेट काय ना, द फेस्टिवल. वी विल सेलिब्रेट द फेस्टिवल. क्लिअर आहे, समजलंय सगळ्यांना. आता एक एक्झाम्पल देणार आहे, की तुम्हाला सेल्फ करायचं आहे आणि ते तुमच्यासाठी होमवर्क असणार आहे. चला तर वळूया लगेचच होमवर्क करायचं. मित्रांनो, बोर्डवरती तुम्हाला 2 एक्झाम्पल दिसतील. हे दोनही एक्झाम्पल, दोनही सेंटेन्स तुम्हाला सॉल्व करायचे आहे. दोनही पॅसिव्ह वॉइसचे आहे, तुम्हाला ऍक्टिव्ह वॉइस मध्ये चेंज करायचं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच या सेंटेन्सचे आन्सर पण सांगायचे आहे. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये एकदम बेस्ट कंटेंट सोबत. तब तक के लिए बाय. आणि हो, अभ्यास करत राहा. तुम्ही खूप हुशार विद्यार्थी आहात. 100% तुम्हाला पोस्ट मिळणार आहे, खात्री आहे मला. भेटूया लवकरच. तब तक के लिए बाय.